मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल स्ट्रायकिंग कडे आपल्याला दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू जर का इथे उपस्थित असतील तर त्यांनी लगेचच आपल्या इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू ते एक्स्ट्रा खेळाडू आलेले नाही आहेत. आपल्याला युट्यूबला हे सामने दाखवायचे आहेत, त्याच कारणाने एक्स्ट्रा खेळाडू येणं गरजेचं असणार आहे. पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे एकही धाव मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. पहिलं षटक हाताळण्यासाठी शरण गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. फास्ट अँड फ्युरियस शरण मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजीसाठी. प्रकाश स्ट्रायकिंग कडे नॉन स्ट्रायकिंग कडे यश आपल्याला पाहायला मिळतात. ज्या खेळाडूची चर्चा आहे आता तोच नॉन स्ट्रायकिंग कडे प्रकाश. यावेळेला पहा अंगाचा वेध घेणारा चेंडू पाठीमागच्या दिशेने ओलवलाय. बॉल जाईल बघता बघता बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4 चौकार. पहा आता स्ट्रायकिंग कडे असताना प्रकाशच्या माध्यमातून 4 धावा आल्यात. शरण वरती आता हल्ले चढवायला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता. अपील केली जातीये. पहा बॅटरने लगेचच सांगितलंय की आउट आहे, त्याच कारणाने बॅटर स्वतः अंपायर विकेट द्यायच्या आधी ते मैदानाच्या बाहेर जायला सुरुवात झाली आहे. या खेळाडू वृत्तीसाठी सुद्धा टाळ्या व्हायला पाहिजे. पहा आता प्रकाश सुद्धा जात आहेत मैदानाच्या बाहेर. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द पवेलियन. प्रकाशच्या बॅट मधून चौकार आला, परंतु गोलंदाजी करत असताना शरणच्या माध्यमातून जो चेंडू हाताळला गेला ना, फास्ट अँड फ्युरियस मैदानाच्या आतमध्ये शरण गोलंदाजी करतोय. एक्सप्रेस डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आता शरणच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सूरज येताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल सूरज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि बॉलला बघता बघता मैदानाच्या बाहेर पाठवलेत. या बॉल वरती धावा आल्यात. 1 बाउन्स 4 चौकार. बॉल यावेळेला पहा पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नाहीये. त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आता निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. अकुट टप्प्याचा चेंडू, परंतु वेगाने चेंडू हाताळला होता. शरण एक फास्ट अँड फ्युरियस मैदानाच्या आतमध्ये एक्सप्रेस डिलिव्हरी सातत्याने टाकतोय. पहा शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. शरणने धावा खर्च केल्या आहेत. 8 पॉवर प्लेचे षटक हाताळत असताना मगाच्या मॅच मध्ये कुठेतरी पहिलं षटक नागेशाने हाताळलं होतं आणि त्याच्यावरती जे हल्ले चढवले होते तब्बल 26 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. या मॅच मध्ये लगेचच मोनिश टेंबे जे संघाचे संघनायक आहेत त्यांनी लगेचच या मॅच मध्ये थोडेसे बदल केले आणि शरण यांना कुठेतरी वरती आणि पॉवर प्लेचं षटक हाताळायला सांगितलं आणि त्याच कारणाने आता मैदानाच्या आतमध्ये शरणने चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज रवी आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. याही खेळाडूची चर्चा आहे, परंतु समोर जो खेळाडू खेळतोय यश सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंट खेळत असतो आणि आज सुद्धा तो आपल्या या स्वराज्य ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. आयकॉनची भूमिका पार पाडायची आहे. अगदी यष्ट्यांलगत खेळत असताना त्याचे मोठे फटके आपण सातत्याने पाहतो आणि आज सुद्धा ते फटके ते पाहायचे आहेत. रवी यांचा पहिलाच बॉल फिरून खेळायचा होता, परंतु पहा जर का अंगाचा वेध घेणारा चेंडू आहे, लागला असेल तर लगेचच तिथे पाण्याची पूर्तता सुद्धा करायची आहे. यस पाण्याची पूर्तता
मैदानामध्ये करायची आहे. पहिलाच बॉल वेगाने टाकला होता. रवी यांच्याकडे सुद्धा वेग प्रचंड आहे, त्याच कारणाने या अंगाचा वेध घेणारा चेंडू राहिलाय यश यांच्या अंगावरती आदळणारा हा बॉल. कारण चेंडू जसा पडला त्याच्यानंतर उसळी घेणार होता, पाठीमागच्या दिशेने फटका खेळायचा होता, परंतु तो फटका खेळू शकले नाही आणि या अंगाचा वेध घेणारा हा बॉल राहिलाय. स्वराज्य ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पर्व SGPL 2025 आपण पाहतोय. दिवस पहिला आणि दिवस पहिल्यामध्ये या सगळ्याच मॅचेस चांगल्या झाल्यात. म्हणजेच काय, उद्याचा दिवस सुद्धा चांगला जाणार आहे. आजच्या दिवसात प्रत्येक संघ 2-2 मॅचेस खेळणार आहे, उद्याच्या दिवसात प्रत्येक संघ 2-2 मॅचेस खेळणार आहे. म्हणजेच काय, संधी आहे आज नाही तर उद्या, परंतु संधीचं सोनं करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. रवी गोलंदाजीसाठी आलेत. पहिला बॉल रवी यांचा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. 8 धावा फलकावरती बनल्या गेल्यात. सायकिंगकडे यश पुन्हा एकदा. पुढचा बॉल रवी यांचा. यावेळी वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु रवीने चांगला चेंडू हाताळलाय. क्षेत्ररक्षक सुद्धा वेगाने चेंडूवरती आले, त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल. 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यशला कुठेतरी आता धावा बनवाव्या लागणार आहेत. हा सामना सुद्धा महत्वाचा असणार आहे. पहिला सामना पराभूत झाल्यानंतर मोनिश टेंबे यांचा संघ दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. स्लोवर पद्धतीचा चेंडू, परंतु अंपायरने सांगितलंय की कुठेतरी डिलिव्हरी बाहेर झाली आहे, त्याच कारणाने नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आता असणार आहे. पिचच्या बाहेर बॉल आपटल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. फ्री हिट असणार आहे. याही वेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु वरती लागलेला बॅटला, त्याच कारणाने बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क होत नाही आणि आणखीन एक धाव फलकावरती ऍड होतीये. 11 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 11 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना रवी चांगली गोलंदाजी करतोय, परंतु एक नो बॉल सुद्धा त्याच्या माध्यमातून हाताळला गेलाय. पुढचा बॉल. यावेळेला अकूट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण. यशच्या बॅट मधून येणारा या मॅच मधील पहिला SGPL षटकार. मैदानाच्या आतमध्ये आता यशच्या बॅट मधून आलाय षटकार. रवीवरती आता हल्ले चढवले जात आहेत. यश मैदानाच्या आतमध्ये आता लढण्यासाठी सज्ज झालाय. ज्या वेळेला पहिला बॉल त्याच्या अंगावरती आदळला होता. पुन्हा एकदा पुढचा बॉल. याही वेळेला समोरच्या दिशेने कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक वेगाने मोनिश टेंबे बॉलने थोडासा चकवा दिला होता, परंतु चेंडूला अडवण्यात यश आले. त्याच कारणाने मैदानाच्या आतमध्ये आता 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेनिशी धावफलकाचा विचार केला तर 19 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत बनल्या गेल्यात. अजूनही धावा बनवायच्या आहेत. रवी टेंबे गोलंदाजी करतोय. एक फास्ट अँड फ्युरियस हाही गोलंदाज आहे. एक्सप्रेस डिलिव्हरी हाही गोलंदाज टाकू शकतो. ज्या वेळेला पहिला बॉल त्याने वेगाने टाकला होता. पुढचा बॉल. याही वेळेला पहा, पाठीमागे फिरून खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते, थोडेसे पावलं सुद्धा चालले होते, परंतु याही वेळेला वेगाने टाकलेला हा खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच कारणाने निर्धाव चेंडू आता येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्याने 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आताचे 2 षटक जे असणार आहेत ते निर्णायक षटक असणार आहेत. त्याच कारणाने आता कुठेतरी धावा बनवाव्या लागतील. यशला स्ट्रायकिंगकडे राहणं गरजेचं असणार आहे, कारण की मागच्या मॅच मध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा त्याला चांगली कामगिरी करायची आहे. यस एक्स्ट्राचा वेळ खर्च केला जातोय. लगेचच तुम्ही गोलंदाजीसाठी बोलवायचं आहे. एकोणीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन गोलंदाजीसाठी अमोल यांना आपण पाहतोय, ज्याच्या गोलंदाजी
त्याच्या गोलंदाजीवर मागच्या मॅच मध्ये 2 षटकार आले होते निर्णायक षटकामध्ये. त्याच्यानंतर अमोलला आता पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. तिसऱ्या षटकासाठी अमोलला बोलवलं गेलंय, परंतु समोर विचार केलात ना तर सूरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये सूरजने सुद्धा चांगली कामगिरी केली होती, परंतु या मॅच मध्ये त्याला सुद्धा आता चांगली कामगिरी करायची आहे. अमोल तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. मॅचला होती आहे सुरुवात पुन्हा एकदा. पहिला बॉल बॅटची कडा, यष्टीरक्षकची चुकी, परंतु पहा जिकडे क्षेत्ररक्षक होते त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. चेंडूला अडवलंय. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आता अमोलने चांगला बॉल टाकला होता. आता स्ट्रायकिंग इनकडे यश येतील. 1 धाव फलकावरती ऍड होती. 20 धावा फलकावरती बनवल्या जात आहेत. आणखीन 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकातील शिल्लक पुढचा बॉल. याही वेळेला पहा पाठीमागे खेळाचा प्रयत्न. याही वेळेला चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा, त्याच कारणाने निर्धाव चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अमोल चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी झाली, दुसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी झाली, आता तिसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी करायची आहे. त्याच कारणाने 2 चेंडू चांगले हाताळलेत. याही वेळेला पहा, परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु अंपायरने कळली की स्टेपिंगचा असणारा हा नो बॉल. त्याच कारणाने आता मैदानाच्या आतमध्ये 1 धाव अतिरिक्त धाव फलकावरती ऍड होईल. 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. स्ट्रायकिंग इनकडे यश पाहायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेला पहा खेचून मारायचं होता, परंतु यावेळेला अंपायरने कळवले की नो बॉल यावेळेला असणार आहे. आणि यावेळेला बॉल बघता बघता जातोय 1-2 का 4 करत मैदानाच्या बाहेर. 4-4 एकूण धावा येतील 5. षटकार आलेत. पुढचा बॉल. यावेळेला खोलात टाकला होता. स्वतः किशोर तिकडे येतील, बॉलला पकडतील, त्याच्यानंतर फेकी करतील. तद्वर मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखीन 1 धाव फलकावरती ऍड होतीये. अमोल कुठेतरी आज महागडा ठरतोय. पहा ज्या वेळेला तुम्ही चांगली गोलंदाजी करत असता त्यावेळेला लाईन आणि लेंथ ही चांगली पकडलेली असते, त्यावेळेला ती सोडणं गरजेचं नसतं. परंतु आता नो चेंडू हाताळले, त्याच्यानंतर 2 षटकार दिले. याही वेळेला अकूट टप्प्याचा चेंडू, वेट अँड वॉच ची पॉलिसी वापरली, बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. फाईन लेगला येणारा हा षटकार. तर 19 धावा होत्या, परंतु तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि धावा यायला सुद्धा सुरुवात झाली आहे. याही वेळेला मोठा फटका, गॅप मधून खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा रवी तिकडे चेंडूवरती वेगाने आलेत, फेकी सुद्धा चांगली गेली आहे. तर दुवार मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण करण्यात येत आहेत. 4थं षटक लगेचच गोलंदाजाला गोलंदाजीसाठी बोलवायचे. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करायची नाहीये, कारण आणखीन 2 मॅचेस आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातील सगळ्याच मॅचेस चांगल्या झाल्यात, त्याच कारणाने अजून 2 मॅचेस आपल्याला चांगल्या खेळवायच्या आहेत. लगेचच टीम मीटिंग करायची नाहीये, लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. बॉलर लगेचच गोलंदाजीला सुरुवात करायची आहे.
मैदानाच्या आतमध्ये यश होते. यशने दोन मोठे फटके खेळले. त्याच्यानंतर स्ट्रायकिंग कडे सूरज आले. सूरजने पाठीमागच्या दिशेने खेळलेला तो फटका फाईन लेगला काय फटका खेळला होता. 6 धावांसाठी तो फटका खेळला. त्याच्यानंतर चांगली कामगिरी दोन्ही बॅटरने केली. आता मगाशी जसं करण आणि स्वयंची भागीदारी झालेली, जशी पार्टनरशिप त्यांनी केली होती तशी पार्टनरशिप आता सूरज आणि यशच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा बनल्यात. अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. स्लॉग ओव्हरचे षटक आता हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. येस, एक्स्ट्रा खेळाडू तुमचा इकडे आलेला नाही आहे. गोलंदाजाचं नाव आम्हाला राहुल गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. पहिल्याच बॉल वरती दांड्या उद्ध्वस्त करून टाकल्यात राहुलच्या माध्यमातून. यशची ही आली आहे विकेट. यस, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता विवेक येताना पाहायला मिळतात. विवेक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतील. पहा, त्यांना सुद्धा आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे. यश सारख्या खेळाडूला पहिल्या बॉलवरती मैदानाच्या बाहेर पाठवण्यात आले. 5 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत पहिल्या डावातील. विवेक आलेत. विवेकने आडव्या बॅटने केलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा धक्का. विवेक आला. विवेक मैदानाच्या बाहेर सुद्धा गेला. मोरगावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अविनाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज झालाय. ज्या खेळाडूने एक काल गाजवला होता तोच खेळाडू आता बॅटिंग साठी अविनाश मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करेल. अविनाश मैदानाच्या आतमध्ये आला. मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटच्या स्टिकरला लागलेला बॉल उंच गेला होता. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु एकच धाव मैदानाच्या आतमध्ये आता पूर्ण केली जाते. 42 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कुठेतरी धावा आता थांबवल्या गेल्या आहेत. गोलंदाजी करत असताना राहुलने पहिल्या बॉलवरती विकेट आली यशची. त्याच्यानंतर धावा थांबवल्या गेल्या. तिसरा बॉल होता. ऑन अ हॅट्रिक होते परंतु चांगला फटका एक अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. सूरज स्ट्रायकिंग कडे आता पुन्हा एकदा पुढचा बॉल राहुलचा. सूरजच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. आमचे पंच आहेत त्यांच्या डोक्यावरून हा फटका खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंड कडे सूरज. यस, आणि आता सूरजला जावं लागणार आहे पुन्हा एकदा. मैदानाच्या बाहेर या षटकातील तिसरा मोठा धक्का. चांगली गोलंदाजी राहुल सुद्धा करतोय. पुढचा बॉल. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू आलेत. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अमोल चेंडूच्या खाली. आणखीन एक खेळाडू. या षटकामधील चौथा धक्का असणार आहे. आणखीन एक खेळाडू जाईल मैदानाच्या. चेतन आले. चेतन गेले सुद्धा बाहेर.
नवीन खेळाडू बॅटिंग साठी आता येताना पाहायला मिळतात. सुजित मैदानाच्या आतमध्ये. राहुल गोलंदाजीसाठी आले. स्लॉग ओव्हरचं षटक होतं. जिकडे धावा बनवायच्या होत्या तिकडे धावा बनल्या नाही आहेत. त्याच कारणाने कुठेतरी आता धावा रोखल्या गेल्यात. 43 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल. अकुट टप्प्याचा चेंडू. त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. स्वतः किशोर चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. त्याच कारणाने 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 3 धावा मैदानाच्या आतमध्ये बनल्या गेल्यात. पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 46 धावा बनल्यात. जिंकण्यासाठी आता विजयदादा 11 या संघाला 47 धावा करायच्या आहेत. तद्वर मात्र आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. आपल्या समवेत जुळले जातील संजयजी शिंदे सर. यांचा आवाज आपण पहिल्या पूर्वताच्या खेळामध्ये ऐकलात. यापुढे होणारी शेवटची मॅच आजच्या दिवसामधील मी दोन टीमच्या कॅप्टनचं लक्ष वेधतो. आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. जिथे आपण पाहतो एका साईडला आकृती 11 रेपोली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी श्री काळभैरव चापडी आपल्याला हा संघ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टनचं मी लक्ष वेधतो की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ती शेवटची मॅच असणार आहे. मॅच क्रमांक 11वी आपल्याला या मॅच नंतर पाहायला मिळणार आहे. परंतु मॅच क्रमांक 10 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिथे आपण पाहतोय एका साईडला विचार केला तर प्रथमतः बॅटिंग करत असताना जिया स्टार आडगर या संघानं अगदी आपण पाहतोय धावा बनवल्या. त्या म्हणजे अर्थात 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये अर्थात आपण पाहतोय थँक्यू. आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळते. येस पण एक मिनिट मॅच थांबवा. विजेता 11 आपला 12वा प्रतिनिधी आपल्याला नाहीये कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नावं आमच्या पर्यंत पोहोचत नाहीयेत. त्यामुळे आपण त्वरित या. येस मॅचला करूया सुरुवात. आघाडीला आलेली जोडी अगदी पाहतोय मोनिश आहेत एका साईडला
हो आक्रमण तर केलंय, बॉल हवेमध्ये पार मिळतोय, बराच काळ हवेमध्ये डाऊन द बॉल येतोय, फिल्डर कोणतीही चूक करत नाहीये, त्याने टिपला जाईल. संपला मोनिकचा खेळ, धक्का क्रमांक पहिला, इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचा. मॅच क्रमांक 11 आपण टॉस करणार आहोत. आघाडीला आलेली जोडी रवी एका साईडला होते, एका साईडला मोनिश होते. मोनिश मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर अगदी पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोरख दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळते, अडवण्याचा प्रयत्न राहिलाय, एक सिंगल तर घेतली गेली आहे, दुहेरीचा प्रयत्न वेगानं झालाय, बघता बघता 2 धावा कंप्लीट. अगदी आपण पाहतोय 2 धावा इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या दाखवते पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. अद्यापर्यंत सध्याची परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 47. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी यश दाखल होताना पाहायला मिळत आहेत, जे चांगलीच कामगिरी करतात, बॅटिंग ही चांगली केली होती. आता बाउंड ट्रॅक वरती आले, समोरच्या दिशेने खेळला फटका, तिथे कोणताही खेळाडू नाहीये, गॅपला वेधायचं होतं, गॅपला वेधलं, बॉलला पाठवलं, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1-2 का 4 करत सीमा रेषेच्या बाहेर 4 चौकार. जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती, 7 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. हो यावेळेला क्रॉस बाटेड खेळला फटका, तिथेही खेळाडू नाहीये, याही वेळेला गॅप भेदलाय, बॉल धन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर, लगातारचा दुसरा चौकार. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळते, 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि त्यावेळेला अगदी पाहतोय मोनिश मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता मात्र गोरख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि मागच्या 3 बॉलवरती त्यांनी मात्र आपल्याला 10 धावा खर्च करताना पाहायला मिळाले, 10 धावा बनवल्यात. षटक क्रमांक अगदी विचार केला तर इथून पुढे अकरा धावा, येस 11 धावा झालेत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु पहा अगदी आपण पाहतोय या संपूर्ण गोरेगाव लोणेरे विभागातील खेळाडूंसाठी आणखीन एक सुवर्ण संधी असणार आहे, ती म्हणजे अगदी आपण पाहतोय गोरेगाव जिल्हा परिषद जे गटामधील सर्व गावं आहेत त्या गावांसाठी अगदी आपण पाहतोय एक सुवर्ण संधी आहे, ती म्हणजे अर्थात ओम फाउंडेशन गोरेगाव यांच्या वतीनं आपल्याला येणाऱ्या 24 व 25 मे रोजी एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा अर्थात तीही आपण पाहणार आहोत डे नाईट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जे जे गावं अगदी आपण पाहतोय या संपूर्ण गोरेगाव जिल्हा परिषदेमध्ये येतात त्या गावातील खेळाडूंसाठी मी लक्ष वेधतोय. आपण आता फॉर्मची लिंक देखील सुटली गेलेली आहे, आपण फॉर्म भरू शकता. येत्या 11 मे रोजी आपल्याला ऑक्शन सोहळा या स्पर्धेचा पाहायला मिळणार आहे. जसजशी स्पर्धा पुढे जाईल ती सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. धाव मिळतील 4 चौकार.
पोहोचले ती म्हणजे अर्थात 17 या आकड्यावरती 17 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. ओ कोलाट टाकला होता, बॉल बॅक ड्रॉप करायचं होतं, समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करायची होती, परंतु त्याही पलीकडे विचार केला तर एक सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 18 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती आहे. आणि जवळपास मला असं वाटतं या सीझन मध्ये खेळणारे सर्वच संघ अगदी या संपूर्ण गोरेगाव जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतात. त्यामुळे या सर्वच खेळाडूंना एक चांगली सुवर्ण संधी असणार आहे. रजनीमध्ये आपल्याला या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतील. त्यामुळे मी तर आवर्जून उल्लेख करेल आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि या स्पर्धेचा आनंद आपण जरूर घ्या. जावेद मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊयात. टीमची धावसंख्या बघूया आम्ही ते 18 या आकड्यावरती 18 रन. ओ बॅकफुटला आले होते, त्यानंतर अगदी बातवे पंच करायचं होतं पॉइंट कव्हरच्या दिशेने, पायांचा वापर नाही केला गेला होता. त्यानंतर अगदी आपण पाहतोय डॉट बॉल शरण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाठलाग करायचा तो म्हणजे अर्थात 47 आकड्याचा आणि अद्यापर्यंत टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 18 या आकड्यावरती 18 रन. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय अविनाश बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. अद्यापर्यंत 5 बॉल सगळे झाले. शेवटचा बॉल, पुढचा बॉल. हो आक्रमण क्रॉस बॅटेड केलेला फटका आपण पाहतोय ऑन साइडला लॉप केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह हिट, सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहतोय जिथे टीमची धावसंख्या आपल्याला बॅट मिळते 24 आकड्यावरती. हो बॅटची कडा घेतली, पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना बाहेर मिळतोय. एक सिंगल तर घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न वेगाने होताना बाहेर मिळतोय आणि बघता बघता अगदी पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या पुढे चालत अपकोरती पाहायला मिळते म्हणजे 26 आकड्यावरती 26 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सध्याची परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. हाकू टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. हवेमध्ये बॉल पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल आला खेळाडू, कोणतीही चूक करणं नाहीये. धक्का क्रमांक तिसरा इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. दाखल झालेत. पुढचा बॉल, टप्पा पडलाय. बाहेरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा आला. टीमची धावसंख्याचा विचार केला तर अद्यापर्यंत 27 आहेत आणि पाठलाग करायचा होता म्हणजे 47 धावसंख्येचा. इथून पुढे 20 धावसंख्येची गरज असणार आहे आणि बॉलचा विचार केला तर अद्यापर्यंत झालेले आहेत 2 बॉल म्हणजे 10 मध्ये 20. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, तिथे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. थोडीशी फंबलिंग झाली आहे परंतु जास्तीचं नुकसान काही होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते.
9 बॉल जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थात आपण पाहतोय विजेता 11 या टीमला 9 मध्ये 19 धावसंख्येची गरज. ओ हो काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला अगदी आपण पाहतोय अपील तर केली गेली होती परंतु पंचांचा बोट आपल्याला आकाशाकडे येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल तर आहेच परंतु त्या पलीकडे जर विचार केला तर पंचांचा बोट आपल्याला आकाशाकडे येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक फलंदाज इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. मार्गस्थ आहे पुढचा बॉल. ओ भास्कर आले होते आक्रमण करायचं होतं परंतु बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना बाल मिळतोय. महत्वाच्या क्षणी अगदी आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती सूरज आले. सूरजने चांगलीच गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना थांबवलं गेलंय. पुढचा बॉल. हो आक्रमण तर केलंय समोरच्या दिशेने आपण पाहतोय एलिव्हेशन आहे परंतु त्याही पलीकडे विचार केला तर फिल्डिंग अगदी आपण पाहतोय एफर्ट्स 100% कमिटमेंट आपल्याला इथून पुढे पाहायला मिळते आणि तिथे अगदी आपण पाहतोय संघासाठी धावा वाचवल्यात. आपल्या टीमसाठी जवळपास 2 धावा इथून पुढे आपल्याला वाचवताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 30 आकड्यावरती. 17 ची गरज अजूनही असणार आहे या मॅच मध्ये आणि बॉलचा खेळ बाकी असणार होतो म्हणजे 7 मध्ये आपण पाहतोय 17 धावसंख्येची गरज. येस माफी असावी. 31 धावा झालेल्या आहेत. 16 ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 7 बॉल मध्ये आपण पाहतोय 16 ची गरज असणार आहे. हो आक्रमण पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. थांबणार नाहीये आउटफील्ड तिथे थोडीशी फास्ट आपल्याला पाहायला मिळते. पाठलाग चालू आहे रेस लागली आहे भाग मिल का भाग परंतु त्या पलीकडे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड मॅनला क्लिअर करणारा 4. तो संघ आपल्याला विजयी होताना पाहायला मिळणार आहे. 6 मध्ये 12 ची गरज. चला विनंती करतो फिल्डिंग करणारी टीम आपण लगेच मॅचला इथून पुढे सुरुवात करूया. यानंतर आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. 6 बॉल 12 ची गरज. सामन्याला करूयात सुरुवात. महत्वाचं षटक. पहिला बॉल. ओ पहिला बॉल ओव्हर पिच
आक्रमण केलं, आसमानी टोला बॉलला अक्षरशः फेकून दिले 6 धावांसाठी. सिक्सर. सहा मध्ये 12ची गरज असताना पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. ओ या वेळेला फटका बसलाय. ट्विस्ट निर्माण इथून पुढे होईल का? विवेक अगदीन पाहतोय कॅच ड्रॉप झाली आहे. खऱ्या अर्थाने कॅच होती की मॅच होती. 2 धावा इथून पुढे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. जर यदा कदाचित कॅच पकडली गेली असती तर मात्र आपण पाहतोय जिथे 2 धावा सुद्धा आल्या नसता, त्याचबरोबर नवीन फलंदाज देखील आला असता, परंतु तसं नाही घडलंय. प्रयत्न तिथे थोडेसे कमी पडले, अपुरे पडले आणि त्याच वेळेला अगदीन पाहतोय 2 धावा राहुलला जीवनदान मिळालंय, ज्याने मागच्या बॉल वरती षटकार ठोकला होता. तो आता बॅटिंग एंड वरती पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. 4 बॉल जिंकण्यासाठी 4 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 4 मध्ये 4 बनवायचे आहेत. ओ काय घडले मैदानाच्या आतमध्ये? अगदीन पाहतोय विकेट किपर बीट झालेत. पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला, परंतु इथे आपण पाहतोय एक सिंगल येताना पाहायला मिळते. 3 बॉल जिंकण्यासाठी 3 धाव संख्येची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. प्रयत्न करावे लागणार आहेत विवेक यांना, परंतु समोर जर विचार केला तर राहुल आहेत, भास्कर आहेत, चांगली कामगिरी केली आहे, परंतु 3 मध्ये बनवायचे आहेत. 3 एका साइडला अगदी पाहतोय एसपी फायटर्स रेपोली संघ, दुसऱ्या साइडला अगदी पाहतोय ते म्हणजे विजेता 11. हा संघ अगदी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. एक चांगल्या दर्जाची मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. आकू टप्प्याचा बॉल हवेमध्ये पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो मध्ये त्याने टिपला जाईल. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा ही विकेट येताना पाहायला मिळते. 2 बॉल इथून पुढे जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज. कुठेही जाऊ नका, सामना संपला नाहीये. HGPL चा थरार आपण पाहतोय. विकेटचं पतन. अगदी आपण पाहतोय 2 बॉल जिंकण्यासाठी 3 धाव संख्येची गरज इथून पुढे असणार आहेत. पहिल्या बॉल वरती राहुल यांनी षटकार ठोकल्यानंतर असं वाटलं होतं की सहजरित्या हा सामना इथून पुढे चेस होईल की काय, परंतु विवेक हार मानायला तयार नाहीये. ते सुद्धा अगदी आपण पाहतोय सांगतेत मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठीच आम्ही देखील उतरलोय आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहेत. 2 बॉल जिंकण्यासाठी 3 धाव संख्येची गरज. अगदी आपण पाहतोय सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल की काय. इथून पुढे हा बॉल फार महत्वाचा असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओ हवेमध्ये हाई बॉल पाहायला मिळतोय. विकेट किपर फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये कोणतीही चूक करत नाहीयेत आणि अशा पद्धतीने एकदम पाहतोय आता शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना आपला रंगताना पाहायला मिळतोय. HGPL होत्या. आता 1 मध्ये अगदी आपण पाहतोय 3 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आणि या धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळतात किशोर रावत, परंतु समोर विवेक हार मानायला तयार नाहीयेत. विवेक सांगतात सर्वांना अभी तो पाने के लिए सब कुछ बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. 1 बॉल जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज. एका साइडला विवेक आहेत, एका साइडला अगदी पाहतोय बॅटर्स आपण किशोर पाहायला मिळत आहे. टाळ्यांचा गजर करूयात.
ओ दांडी 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 गुल विकेट समाधान